अलोट गर्दी, अफाट जनसागर आणि नियोजनापेक्षा जास्त संख्येने हजर राहिलेल्या कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यावर राहुल पाटील आणि राजेश पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेला पक्षप्रवेश करवीरबरोबरच कोल्हापूर जिल्ह्यातील समीकरणे बदलणारा ठरणार। काल सडोली येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेला पक्षप्रवेश सोहळा चर्चेचा विषय ठरलाय। स्वर्गीय आमदार पी.एन. पाटील यांनी आयुष्यभर निष्ठा सांभाळल्यामुळे त्यांना फारसा प्रतिसाद मिळणार नाही अशा सुरू असणाऱ्या चर्चेला चपराक देत हजारो कार्यकर्त्यांनी काँग्रेसची नव्हे तर पी.एन. पाटलांवर निष्ठा होती आणि तीच निष्ठा राहुल पाटील यांच्या सोबत राहील असा संदेश दिलाय। कालचा पक्षप्रवेश सोहळा हा महाराष्ट्रातील मला सर्वात जास्त आवडलेला सोहळा आहे असे प्रतिपादन नामदार अजितदादा पवार यांनी देखील केले। या सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे प्रमुख अजितदादा पवार यांच्यासह नामदार हसन मुश्रीफ, गोकुळचे अध्यक्ष नावेद मुश्रीफ, भोगावतीचे चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव पाटील यांच्यासह जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते। सुरुवातीला भोगावतीचे चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव पाटील यांनी राहुल पाटील यांचा पक्ष बदल हा फक्त भोगावती साखर कारखान्यासाठीच नव्हे तर राजकीय सर्वांगीण प्रगतीसाठी करणे महत्त्वाचे असल्याचे कारण विशद केले। भोगावती कारखान्याला शासनाची मदत होणारच होती, पण राजकीय भविष्य मजबूत करण्यासाठी राहुल पाटील यांना हा निर्णय घेणे गरजेचे असल्याचे मत कार्यकर्त्यांनी मांडल्याचे सांगितलं। यानंतर अजितदादा पवार यांनी राहुल आणि राजेश या पाटील बंधूंना राष्ट्रवादी छत्रछायेखाली सामावून घेतलं। त्यावेळी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत पाठिंबा दिला। त्यानंतर बोलताना राहुल पाटील यांनी स्वर्गीय पी.एन. पाटील यांनी आयुष्यभर आपल्या खांद्यावर घेतलेला एकच झेंडा अखेरपर्यंत खाली ठेवला नाही। 40 वर्ष साहेबांनी फक्त आणि फक्त काँग्रेससाठीच काम केलं, पण त्या बदल्यात काँग्रेसने साहेबांना काय दिलं ही जनभावना कार्यकर्त्यांच्या मनात सलत होती अशी भावना आणि मनातील खदखद व्यक्त केली। यानंतर बोलताना नामदार हसन मुश्रीफ यांनी पाटील बंधूंना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येऊन चूक झाली असं कधीही वाटणार नाही, शिवाय आपला राहिलेला सगळा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर राहू असं अभिवचन दिलं। त्यांच्या करवीरमधील प्रवेशाने राष्ट्रवादी जिल्ह्यात बळकट झाले आहे असा उल्लेख करून मी देखील त्यांच्यासोबत नेहमीच हिमालयाप्रमाणे राहीन असा विश्वास दिला। यानंतर या सोहळ्यासाठी सर्व नियोजित दौरे रद्द करून खास करून उपस्थित राहिलेले नामदार अजितदादा पवार म्हणाले, महाराष्ट्राच्या उन्नतीकरिता आणि देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महायुतीमध्ये दाखल होणे गरजेचे होते। त्यामुळेच आम्ही प्रगतीचा निर्णय घेऊन महायुतीमध्ये दाखल झालो। कोल्हापूर जिल्ह्यात आजच्या प्रवेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला 10 हत्तींचं बळ मिळाले आणि त्यामुळे ताकद वाढली। राहुल यांच्या प्रवेशावर बोलताना पवार म्हणाले, फक्त भोगावतीला मदत किंवा आणखीन काही अशा कोणत्याही अटी न घालता आणि विशेष म्हणजे कार्यकर्त्यांशी बोलल्याशिवाय दुसऱ्या पक्षाचा विचार न करणारा राहुल पाटील यांच्यासारखा माणूस मी पहिल्यांदाच पाहिलाय। पी.एन. पाटील यांच्यावर असणारी श्रद्धा राहुल पाटील यांच्यासोबत असल्याचं या हजारो लोकांच्या उपस्थितीनं सिद्ध झालंय। जे तुमच्या मनात आहे ते भविष्यात नक्की पूर्ण होईल असा मी शब्द देतो। या वाक्यावर कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा जल्लोष केला। भविष्यात येणाऱ्या निवडणुकांच्या माध्यमातून जिल्हा परिषद, गोकुळ दूध संघ, के.डी.सी.सी. बँक आणि आणखीन काही बऱ्याच संस्थांवर आपल्याला सत्ता मिळवायची आहे, त्यासाठी कामाला लागा असा आदेशही त्यांनी दिला। यानंतर भोगावती साखर परिवाराच्या वतीने चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि सर्व संचालकांच्या वतीनं अजितदादांचा सन्मान पार पडला। या पक्षप्रवेश सोहळ्याला नियोजनापेक्षा अफाट गर्दी झाल्यामुळे वाहतूक तासभर खोळंबली होती। एकंदरीतच आजच्या या पक्षप्रवेश सोहळ्याला अफाट गर्दी केलेल्या कार्यकर्त्यांनी राहुल पाटील यांच्या भविष्यातील राजकीय कारकिर्दीला बळ दिल्याचं सिद्ध झालंय। अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।